माय यूट्यूब चॅनल. दिस इज तन्वी पाटील ब्लॉग्स लाईव्ह अँड स्टुडिओ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहोत महाकाल नगरी उज्जैनला विथ आवर फ्रेंड्स प्रियंका, श्रेया आणि श्रेयाचा लहान भाऊ आहे यश. अँड दिस इज द व्हेरी फर्स्ट टाईम आम्ही फ्रेंड्स ट्रॅव्हल करत आहोत. खूप जास्त एक्सायटेड आहे. आता 5 वाजले आहेत. माझी पॅकिंग झालेली आहे. दॅट इज माय बॅग. छोटी बॅग, ती खाऊची बॅग आहे, जॅकेट आहे. सो आपण घेऊया महादेवांचा आशीर्वाद. हर हर महादेव. आणि आपली जर्नी स्टार्ट करू. मम्मी पप्पांना पण बाय बोलू. आत्ता आम्ही ओलाने जाणार आहोत टू मुंबई सेंट्रल. आमची ट्रेन 8:55ची आहे. जर्नी कशी असेल आय विल कीप यू ऑल अपडेट. तुम लोग को देख के ना मेरा दिमाग ठीक हो गया थोड़ा. हॅलो गाईज, तर आता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरती. आणि आपले फ्रेंड्स ही आहे प्रियंका. प्रियंका से हाय. हाय. आणि श्रेया, हा श्रेयाचा लहान भाऊ आहे. आणि आपली प्रियंकाची बॅग फसलेली आहे, सो आपण आता ती काढण्याचा प्रयत्न करतोय. एनिवेज आपली जी ट्रेन आहे ती 8:55ला निघणार आहे. आणि ट्रेनचा नंबर आहे 12961. मागे सगळे डिपार्चर अरायवल सगळं असं मेन्शन केलं आहे. क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? तर आता इथे बसतोय आम्ही सगळे फ्रेंड्स. आमचं सामान वगैरे इथे आहे. आणि ही ट्रेन आपल्याला मुंबई सेंट्रलवरनं पिक करते 8:55ला. आणि इथून आपण पोचणार दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 7:40ला आपण उज्जैन रेल्वे स्टेशनला. आणि तिथून पुढला प्रवास कसा असेल ते आपण सांगू. तर जसं ट्रेनमध्ये बसून मी तुम्हाला जी जर्नी सुरू करेन आणि शो करेन तुम्हाला. खूप एक्सायटेड आहे या जर्नीसाठी. आता मम्मीला फोन करते, सांगते मी आम्ही पोचतोय वगैरे आणि मग बोलू आपण पुढे. चला. आहे तो कल्प्रिट ज्यांनी हे काम केलेलं आहे, हे कांड केलेलं आहे. आणि हेच आठवतंय, कर्म करणे जाता हूँ कांड हो जाता. श्रेया, काय बोलशील तू याविषयी? नो कमेंट्स. चल आता 200 झाले दादा, अजून हा सैनिक लागलाय लढाईला. बघू विजयी होतो की नाही. सो दिस इज द मुवमेंट गाईज. यो तर गाईज, जशी प्रियंकाची बॅग खुलली आहे ना, ती पण एकदम खुलली आहे. कळी खुलली आहे तिची. एनिवेज, तर आपली जी ट्रेन आहे ती पण लागलेली आहे. अजून दीड तास आहे आपल्याला ट्रेनमध्ये ट्रेन निघायला. इथे बघा लागलेली ट्रेन. फायनली मी 2 वर्षानंतर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. चांगलं वाटतं. ट्रेनचा मागून खूप बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल, सो आवाज येणार नाही तुम्हाला. ही आपली बेस्ट फ्रेंड आहे, चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड. किती वर्षांची मैत्री असेल आपली? कमीत कमी 12 वर्षांप्लसची आमची मैत्री आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही जातो एका ट्रिपवरती. आय एम सो हॅपी की आमची ही ट्रिप होणार आहे. बसलोय ट्रेनमध्ये. आणि आम्ही 2 ACचे तिकीट्स काढलेत आणि 2 महिने अगोदरच काढलेत. ज्या दिवशी ट्रेनचे तिकीट्स ओपन झाले त्याच दिवशी सकाळपासून लागलेलो आम्ही तिकीट बुक करायला. बट स्टील साईट हँग झालेली. सो 2 ते 3 तास आम्हाला काही करताच आलं नाही. बट त्यानंतर श्रेयाने तिच्या ऑफिसात म्हणजे मंडे होता ज्या दिवशी तिकीट ओपन झाले, तिने तिकीट्स बुक केले. आणि आम्हाला वेटिंग लिस्ट लागली 14, 15, 16. आणि त्यानंतर मग यशने बुक केलं. आणि यशची पण मग बुकिंग झाली. आणि आता खूप लास्ट मोमेंटला आमच्या RAC झाले आणि आम्हाला RAC सीट्स भेटलेत. सो आता बसलो आहे, थोडं ॲडजस्ट करून जायला लागेल.
गाईज कॉर्पोरेट मजदूरची ट्रेन आता सुरू झालेली आहे. फायनली सुरू झाली. फायनली इट इज हॅपनिंग. जे वेटिंग लिस्टवाले तिकीट होते ते RSC झाले. RSCच राहिले यार. एक्सपेक्ट करत होते की कन्फर्म सीट मिळेल बट RSCच राहिली. तर आता आम्ही जेवून घेऊ. जेवायला काय आणलं ते दाखवू. इकडे नको तो सांडेल. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण नागडा जंक्शन क्रॉस केलेलं आहे आणि रात्री असंच मस्ती करत बोलत झोपलो. हे बघा हे कानामध्ये केलं. मेहंदी काढली रात्री प्रियंकाने माझ्या हातावरती आणि झोप चांगली झालेली आहे. ट्रेन 10 ते 12 मिनटं लेट चालते बट ती कवरअप करून जाईल. 7:40ला आपण उज्जैनला उतरू. आता 6:45 झाले. उतरला मी तर काही चहा पिणार आहे. सगळ्यात आधी मी कालपासून चहाला क्रेव्ह करते. सो चहा घेणार आहे. मग आम्ही आमच्या हॉटेलला जाऊ आणि तिथे स्टे करू. नाईट जर्नी होती सो जास्त काही आम्ही केलं नाही. आरामच केलं कारण नेक्स्ट डे आम्हाला खूप जास्त ट्रॅव्हल करायचं आहे. सो लेट्स गो. खूप जास्त एक्सायटेड आहे. हर हर महादेव. फायनली आता उज्जैनला लवकरात लवकर पोहोचणार आहोत. हाय गाइस. सो फाइनली वी मेड इट टू उज्जैन. सुबह के 7:30 बजे है और हमारी ट्रेन निकल गई है इंदौर के लिए और अभी उज्जैन जंक्शन पहुंच गए हैं. सूरज बहुत प्यारा लग रहा है. सूर्य खूप छान सुंदर वाटतोय. मला हा व्लॉग मराठीतच ठेवायचा आहे. दॅट इज वाय खूप ब्युटिफुल वाटतोय. आणि फायनली आपण उज्जैनला आहोत. येस. सो आता हॉटेलला जाऊन चेक इन करायचं आहे. बघूया आता बाहेर कसं ऑटो वगैरे मिळतं आहे. तर लेट्स गो गाईज. तर हे बघा आपण उज्जैनला उगवत्या सूर्यासोबत पोचलेलो आहोत. खूप छान वातावरण आहे. आता 7:40 झाले. आम्ही थोडं फोटोज वगैरे काढले. आता जातो उज्जैनमध्ये. आमचं जिथे हॉटेल आहे तिथे स्टेसाठी. खूप छान वाटतं इथे पोचूनच. थंडी आहे बट आता सध्या हेच बोलावंच वाटतं. हर हर महादेव. लेट्स. उज्जैन रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडून आम्ही ऑटो केली. त्याने आम्हाला 100 रुपीजमध्ये आमचा जो हॉटेल होता हॉटेल श्रीनिवास इन तिथे ड्रॉप केलं. हा हॉटेल आम्ही ऑनलाईन बुक केलेला. ह्याचे पर नाईटचे चार्जेस होते 1800 रुपीज डबल बेडचे. इन केस तुम्ही उज्जैनला जाऊन तुम्हाला डायरेक्ट हॉटेल बुक करायचं असेल तर ऑटोवाले तुम्हाला 1200 to 1500 रुपीजमध्ये चांगले हॉटेल शो करतील. दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.